आत्याबाई पाहिलं तुम्ही कसं डोक्यावर घेतलं होतं त्या लहान सुनीले. मोठ्या घरची आहे, मोठ्या घरची आहे, मोठ्या बापाची पोरगी आहे, असं करू करू तिला डोक्यावर घेऊन घेतलं होतं. आणि आम्हाला कशा टचक बोलतच राहता नुसतं. तरी आम्ही जागेवर आहे म्हटलं. आणि ते पाय ना कशी वाया गेली आहे इथं. आता कशी दिसून राहिले तुम्हाला तिचे गुण. आता काय तुम्हाला त्या गोष्टीचे ताने मारता काय? मै सासू आहे की तू सासू सारखे ताने मारून राहिली मला सुनीले. घे ना, करणं नाश्ता पाणी करणं काही. ते सासरे बसले आहे तिकडे, बोमलतीन ना जा लागते ते इले. काहीतरी कर नाश्त्याला. आता पोहे मोही बनवून घे. उठली मार उशिरा, जराशी लवकर उठायला पाहिजे होती. असं आहे तुम्ही तुमचं. म्हणजे आम्ही बोललो ना, आम्हाला पटकनच बोलता तुम्ही. ते बाई ना कशी बोलली तुम्हाला. एवढं बोलते तरी तिचं ऐकता काऊन पण आता बाई. काऊन सगळ्या सुना सारख्या नाही आहे का तुम्हाला? सगळ्या सुना सारख्या असू देत जाणार. तिचं ऐकता. आम्ही जरासं बोललो तर आम्हाला टच करून बोलून देता. अजबच आहे सासूबाई तुमचं तर. आणि आता बाई तुम्हाला तर माहिती आहे ना, मला डॉक्टरने आराम करायला सांगितलं म्हणून. मग आता तिला परीले लावणं कामाले. म्हणजे ती हिंडून राहिली फिरून राहिली माणसाईसोबत, अनोळखी माणसाईसोबत फिरून राहिली. ते चालून राहिलं तुम्हाला. आमच्यासारखे केलं असतं कनी आम्हाला हाकलून दिलं असतं आमच्या मायबापाच्या घरी. आता काय करू? करते काय ते? एवढा डाव म्हटलं तिले म्हणून नाही चुकली काय? करते काय ते सांग बरं तू. केलंच नाही त्या माणसाला काय म्हणणार आहे? जो करते त्यालाच बोलत ना कोणी. जो करतच नाही तिच्याजवळ गेली मी आणि नाही चाली उठून तर काय करू बापा मी? राहू दे, तूही नको करू, मीच करतो मग. तसंच काय आता बाई तुमचं. जो करते त्यालाच बोलता तुम्ही. जो करत नाही त्याला काहीच नाही बोलत. माणसाला कसं आहे, जो करते त्याच्या मागणी लागाव हात धुवून. जो करत नाही कोणी त्याला करायला लागा लागते. असं कसं करत नाही. खाता येते, सारं करता येते, फक्त कामच नाही करता येत काय तिले. सारं करता येते आता बाई तिले. नाटकी आहे ते नाटकी. ते फायदा घेते. तिला माहिती आहे तर भेटते आपल्याला म्हणून कायले करून ते कामं. तुम्ही राहू द्या, तुमच्याकडून काही बनत नाही. मीच जातो तिला उठवाले. अशी कशी उठत नाही तर पाहतोच मी. नाही तर आता बापूजीलेच भडकवतो. नाहीतरी तुमच्याकडून तर काही होऊन नाही राहिलं. आता बापूजीले उलटी सारखी सल्लाच दे तुम्ही त्याला. आणि करायला लावतो बरोबर. तिला जागेवर आणायला लावतो. कारण सगळेजण म्हणून राहिले का परीले जागेवर आणा, परीले जागेवर आणा. जागेवर आणा तेव्हाच जमून आता बाई. नाही तर एखाद्या दिवशी परी पैन जाईन कोणासोबत भुरकून. हो मोहिनी राहू दे. अशा अवस्थेत भांडू नको बापा. तिले काही हे नाही आहे, अक्कल नाही तिले परीले जराशी. आणि ही मोहिनी काही कमीची आहे. हिला तर हिला भांडायलाच पाहिजे. एका पायावर उभी राहते भांडणं करायला. कुठून आणले बापा, कुठून भेटला मला नक्षत्रासारख्या सुनानं काय नाही. अरे उठना, आता लय वेळ झाला ना. उठत नाही का? उठून बसली होय. चहा घे आणि पित काय? बापूजी काय करून राहिले? पाय दाबून राहिले का परीचे? अरे वहिनी नाही पाय नाही दाबून राहिलो. उठून राहिलो होतो तिले. उठ म्हटलं. आता टाइम झाला, उठत नाही काय म्हटलं. उठ म्हटलं बा, चहा घे पिजो म्हटलं. त्याच्यासाठी आवाज देऊन राहिलो होतो तिले. बापूजी कमाल आहे बापा तुमची. बायको अशी वागू नये. किती प्रेमाने बोलता तिच्यासोबत. एखादा माणूस राहिला असता की नाही तर तिला जोडलंच असतं रात्री घरी आल्यावर. अशी कशी दुसऱ्या माणसासोबत फिरतं म्हणून. तुमच्या जागी तुमचे भाऊच असते का नाही तर तुमच्या भावानं मला चांगलं झोडपलं असतं घरी आल्याबरोबर. वहिनी काय करता आता? आपलाच माणूस रस्ता भटकला तर त्याले मारून पिटून काय करतात? तो तर अजून दूर चालला जाईल आपल्या. आता गलती माही झाली, गलतीच मी केली तर आता गलती तर मला सुधरवा लागल ना, नाही तर भोगा लागल. कायची गलती केली बापूजी तुम्ही? सगळं चांगलं आहे तुमचं. तुम्ही कणी फक्त तिला सूट देऊन ठेवली. लय सूट दिली ना, एवढी नाही द्या लागत असते. द्या तुम्ही, पण एवढा बा एकदम ती कोणासोबतही चालली तर दोन जर तिच्या कानाखाली लावल्या असत्या ना तर जागेवर आली असती ती. नाही वहिनी सुधरत नाही ते दोन कानाखाली लावल्यानं. मग तो अजून जास्त काम बिघडते. म्हणून तर लावल्याच नाही मी कानाखाली. एकदा लावले होते तिच्या कानाखाली दोन. ते कोणी जीव द्यायला चालली होती मग. म्हणून मी थोडंसं बचवून राहतो. तिचा कोणी खेळ लगच आहे, तुम्हाला माहितच नाही तो. आता खेळतो मी खरा खेळ. आता इथून खरा खेळ सुरू होईल. तिला करू देतो तिच्या मनानं काय काय करते ते तर माहित पडते. खरा खेळ म्हणजे कसा बापूजी? कसा आहे खरा खेळ? आम्हाला ते समजू द्या. मग सांगत वहिनी मी फुरसत ना तुम्हाला. आता नाही सांगत मी तुम्हाला. मग सांगत आज मी चाललो माझ्या सासरीच्या घरी. सासरीसोबत भेटून येतो. बरं बापा नाही सांगत म्हणतात मग आता काय विचारू तुम्हाला जबरदस्ती. पण तिला उठवा पहिले. कामं कर मला घरातले. कामं कोण करण? मला आराम सांगितलाय डॉक्टरनं. तुम्हाला तर माहितच आहे. आता बाई कोणी एवढं होत नाही काम. नाही तर मग एखादी बैल लावून दे म्हणा घरात. लस तुला पैशाचा पावर आहे तुझ्या. सांगा तिले. सुमित चहा कुठे आहे रे माझा? चहा नाही आला का अजून? कोणी आणून नाही दिला का चहा? चहा कोण आणून देईन? चहा ते बापाचे नोकर आहे का इथं? चहा आणून देईन तुले? उठ आणि कर हातानं. तूही पेन मला दे. मिस्त बिना चहाच आहे सकाळपासून. मी तुही वाट पाहून राहिलो कधी उठशील ना मला चहा देशील म्हणून. सुमित माझा बाप काढण्याची गरज नाही म्हटलं तुला. तू जास्त वाटत नाही तुला तुझ्या घरी आला तेव्हापासून? जरा जास्त माझ्याशी अगोपणी बोलत आहे म्हणून विसरला का? आपलं सगळं विसरला का तू? की कसं मी तुला पैसे देऊ तू चालवत आहे म्हणून? आणि आता माझ्याकडचे पैसे संपले म्हणून मला तू अरे रवी दाखवत आहे का? परी सोड ना आता पैशाचं घमंड. काय करतो एवढं घमंड करून? कुठं जायचं आपल्याला एवढं घमंडानं? आता कामधंदे करत जाय. इथं राहतो आपण तर त्या वहिनीला पहिलेच आराम सांगितलाय डॉक्टरनं. ऐकून एवढे कामं होते काय? आई काय काय करणार आहे घरातलं? सगळीसाठी स्वयंपाक आहे, घरातली कामं आहे, किती कामं राहते घरात. आई एकटी कशी करण? ऐकून होते का ह्या वयात काम करणं? असं तुझ्या आईचा खूप पुळका आला रे तुला. आईला करावं लागेल, असं लागेल तसं लागेल. माझी नाही येत तुला काही फिकर. तुझ्या आईचा तुला एवढाच पुळका आहे तर कर ना मग स्वतः.
नाही तर बाई लाव तुझ्या आईसाठी एखादी. आणि त्यांच्याजवळ काही पैशाची कमी नाही आहे की एखादी बाई नाही लावू शकत. पण नुसतं कंजूस आहे ना, कंजूस. कंजूसपणा दाखवते ना. स्वतःच घरातले कामं करायचे आणि स्वतःच खायचं कसं तरी. जनावरासारखं खातात ते. भाजी पोळी, हे भाजी ते भाजी. मला नाही जमत ते, माझ्याकडून होतं नाही. आणि तू म्हणतो तुझ्या आईकडून काम होत नाही. तुझ्या आईकडून बोलणं कसं होते? कशी बोलते मला. तर बोलते म्हटलं मला. आणि आता काम होत नाही म्हणते. काहीही बोलतो. तुझी आई म्हटलं अजून काही म्हातारी नाही झाली, होते तिच्याकडून काम सगळे. सांग तुझ्या आईला चहा दे म्हणा मला. परी तू एक नंबर वाया गेलेली पोरगी आहे म्हटलं. मला माहित नव्हतं आधी की एवढी वाया गेली असं म्हणून. नाही तर मी तुझ्याशी कधीच लग्न केलं नसतं म्हटलं. मला असं वाटलं की तू थोडीशी चांगली आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. आज एवढा पश्चाताप होऊन राहिला म्हटलं मला लग्नाचा, की काहूनच केलं मी तुझ्यासोबत लग्न. आई बाबाच्या मनानं केलं असतं तर चांगलं झालं असतं. दोन्ही दादाचं चांगलं झालं. मग एक नंबर वाईट झालं म्हटलं स्वतःच्या मनानं करून. आई बाबा म्हणे तरी करू नको रे त्या पोरीसोबत, पण नाही, मी ऐकलं नाही ना, स्वतःच्या याच्यात होतो. आता त्याची सजा मलाच भोगा लागून राहिली. हो, आता समजलं काय? आतापर्यंत माझा पैसा उडवायच्या वेळेस आणि आयतं खायच्या वेळेस तोपर्यंत नाही तुला दिसली रे मी वाया गेलेली. आता दिसत आहे. आणि तू माझ्याशी लग्न म्हटलं असं याच्यासाठी नाही केलं, पैशासाठी लग्न केलं म्हटलं. प्रॉपर्टी बघून, माझ्या पप्पांची प्रॉपर्टी आहे भरपूर, तुला मिळून जाईन. एकुलती एक आहे ना मी, त्याच्यासाठी लग्न केलं. तू काय सांगतो मला? तू पण एक नंबर म्हटलं हेच आहे, कंजूस तुझ्या फॅमिली सारखा. तुला वाटलं आईच प्रॉपर्टी मिळते आपल्याला म्हणून ते केलं तू माझ्याशी लग्न. तू काय केलं असतं माझ्याशी लग्न? आणि हो, तुला सांगून देतो, काही जरुरी नाही तुझ्यासोबत राहणं. मला म्हटलं प्रिन्स केव्हाही ठेवायला तयार आहे. प्रिन्सने मला सांगितलं की मी तुझ्याशी लग्नही करायला तयार आहे. आधी पण तो माझ्याशी लग्न करायला तयार होता, पण तो विदेशात गेला. त्याच्यामुळे म्हटलं मला तुझ्याशी करावं लागलं. माझे आजोबा वारणार होते म्हणून, त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून मला जबरदस्ती लग्न करावं लागलं तुझ्याशी. नाही तुम्ही फुकटही तुझ्याशी लग्न केलं नसतं. मी प्रिन्सशी लग्न केलं असतं. आणि आताही तुम्हाला रोखू शकत नाही म्हटलं. मी प्रिन्सशी हिंडू फिरू काहीही करू शकतो, समजलं? त्या प्रिन्सची सांगू नको इथं. पहिले आम्हाला प्रिन्स कसा आहे एकासोबत शिकलोय म्हटलं. तो प्रिन्स एक नंबर वाया गेलेला आहे म्हटलं. हा, काहीच नाही त्याच्याजवळ काहीच नाही आहे. तुझ्या प्रॉपर्टीवर डोळ्यातून बसलेला आहे म्हटलं. तो एकदा प्रॉपर्टी हातात आली ना तर तुला म्हटलं तो असं दुधातल्या माशीसारखा काढून फेकून देईन म्हटलं. लक्षात ठेव परी, तू एवढी पस्तावशील म्हटलं समोर चालून की खूप. मग म्हणशील की नाही सुमितच चांगला आहे म्हणून. मी तुझा कधीच गैरफायदा घेतला नाही, पण तो मागे पुढे पाहणार नाही म्हटलं. हा, तू तुझ्यासारखी काही एकच गर्लफ्रेंड नाही आहे त्याची, किती सगळं आहे म्हटलं. तू पाहशील फक्त. घे त्याचा अनुभव, तुला घ्यायचा आहे आणि नंतर पस्ताव. आणि नंतर माझ्याजवळ परत कधीच येऊ नको. हे बघ सुमित, मी प्रिन्स विषयी काहीच ऐकून घेत नाही म्हटलं. माहित आहे मला प्रिन्स कसा आहे तर. आधी पण त्याचं माझं रिलेशन होतं, तरी पण मी तुझ्याशी लग्न केलं जबरदस्ती. करावं लागलं मला अर्जंटमध्ये. नाही तुम्ही केलंही नसतं म्हटलं तुझ्याशी लग्न. आणि आताही मला प्रिन्स ठेवायला तयार आहे. आणि तुझी इच्छा नसेल ना, तसे आता तुझ्याजवळ आहेच काय म्हणा. इथे काम केल्यापेक्षा तर मला प्रिन्स सोबत राहायला परवडते. आज मी राहणार त्याच्याकडे. तू मला एक ड्रेस तरी दिला का एवढ्या दिवसात? बघ त्याने किती छान ड्रेस दिला मला. ड्रेस दिला, पैसे दिले खर्चायला. माझ्याकडे पैसे नव्हते. दिले का तू तुझ्या घरच्यांना मागून? एकदा तुझ्या आईने दिले तर किती भांडण केलं त्यावर तुझ्या बहिणीनं. हा, पैसे दिले. भिकारडे कुठचे. असं करणं मग झालं त्या प्रिन्स सोबत. त्याच्यासोबत जाईन, त्याच्यासोबत राह. माहितच पडतो तुला कसा आहे तो. वैशाली, हो ना, अचानक काय झालं? जातो म्हणतं गावाले. थांब ना आता 4 दिवस. आली दिवाळीले तर थांब जराशी. आता कसं आता लेकरं बाया नाही काही नाही तर राही होती 4 दिवस. मग काय पोरी सोरीचं राही होती माय. हा, थांब ना आता. आई झाले ना आता 8 दिवस झाले ना. आता थांबली असते अजून. पण आता तुम्ही लहान देराणी आहे का नाही, तर तिला डॉक्टरनं आराम सांगितला म्हणते. तर हे आहे ना प्रेग्नेंट आहे ते. तर मग आता काय करू? घरात कोणी करायला नाही. आता बैल एकटीलेच करायला लागेल सारं. मग एकट्या काय करून त्या. म्हणून म्हटलं जातो आता. विचार आपल्याला करायच लागत नाही घराचा. आता इच्छा इथं आयतं बसून खाऊन काय करू? तू तर खाऊ घालूनच राहिली, कामही करू देत नाही कोणतं. मग त्याच्यापेक्षा आता इथं तिथं जाऊन जरासं केलं तर काय बिघडते? असं तिचाच वाटते काल फोन आलता तुला नाही. आणि तिच्या मागं चालली काय धावत तू? ती आली असती का तुझ्या मागं धावत? त्या जर तिला फोन केला असता, आली असती त्यासाठी धावपळ करत ती. काही बी अशी धावत नको जो कोणासाठी. चल ठीक आहे, सासू सासऱ्याची तब्येत खराब असेल काही असेल तर गोष्ट अलग आहे. पण आहे ना तुझी सासू सपोर्टले करायले. आणि एवढे की तुम्ही घरचे गरीब आहे काय एखादी बहीण लावू शकत म्हणून कामाले? तुझी सासू वज्जरच कंजूसपणा करते बाबा. एवढा बरा नाही आहे. एखादी बाई ठेवून द्यावं कामाले. सुनीची अशी कंडिशन असल्यावर मी सुनाईच्या भरोशावर पाहिजे तुझी सासू. काऊन बोलली काय तू? तुझी सासू तर ताने मारते तुले. मग घरी जाशील अजूनच जास्तीचे ताने मारन. सासूही मारन, आता सासू बरोबर जाऊही मारन. मग त्याचे ताने ऐकायला चालली का तिथं? नका पोरगी तिथं ताने ऐकायसाठी दिली काय? हा, असं त्याच्या घरचे ते मी ऐकणार नाही म्हटलं. माझ्या पोरीला काही दुःख झालं तर. अहो आई, तू गलत समजून राहिली. मला काही दुःख नाही आहे तिथं. दुःख नाही ना, काही नाही. माझी सासू माझ्यासोबत चांगलीच वागते. सासूही चांगली वागते आणि ते देराणी करते जराशी. आता कसं आहे, तिला काही अक्कल नाही आहे तेवढी. आणि ना समज आहे ते 4
4 दिवस आईच्या असती तर राहिली, तर तिच्या आईच्या असती तर पचली नाही. ते हे तर सासूच घर शेवटी. तिच्या आईने सांगितलं मला सारं, असं असं आहे म्हणे वैशाली, तर हाकललं तिने तिथून. नाही तर हे कोणी तिथंच राहून राहिली असती. आई दिवाळीसारखी दिवाळी असून गेली नाही म्हटलं ते गावाले. अरे आला काय अमोल, इले नेऊन दे बरं वैशालीले, तिच्या सासरे नेऊन दे. एकटीच जातो म्हणते ती, एकटी नको जाऊ म्हणा. नेऊन दे बरं तिले. आई काहून एवढ्या लवकर जातो म्हणते ताई? थांबू दे ना, 4 दिवस राहू दे ना. काहून तिला हाकलतं? मी काय हाकलू रे, माया पोरीले हाकलू काय मी? तिले जायची येऊन पडली तर मी काय करू? तेच जातो म्हणते. तिले सासरची मोठी ओढ लागली बापा, मायच्या घरी रावणी वाटत तिले आता. तिच्या सासरीच गमते तिले आता. आई बरोबर आहे ना, तिच्या सासरचे लोक चांगले आहे ना, भाऊजी चांगले आहे. काय तिले सासरी नाही गमन? आपल्या घरी कायच गमन तिले? आणि कितीक दिवस राही नाही ती. आता तिले वाटत असन का काय आता इथं राहून करू, आता जातो बा आपल्या घरी. बस बापा, तुम्ही दोघंही बहीण भाऊ सारखेच आहे. जाय नेऊन देतो तिले आज. काय लयच घरी करून राहिली ते तिच्या जवळ कामं नाही होत म्हणते. ती चालली कामं करायला तिथं. हा इले कामं करायलाच पाठवलं आहे आपण तिथं. मोल करी नवीन येते घरची म्हणून ही चालली म्हणते. हो बाई वैशाली बाई, तुले त्रास आहे का तिथं? त्रास असेल तर सांग मला. त्या भाऊ आहे म्हटलं त्या पाठीशी उभा. हो रे अमोल, मला काय त्रास आहे तिथं? मला कोणत्या गोष्टीची तकलीफ नाही आहे तिथं. मी माझ्या मनानं करतो, मला जे पटलं ते करतो. माझी सासू मला जबरदस्ती कधीच नाही करत. हेच कर का तेच कर, आणि व्यवस्थितच राहतो. मला कोणी बोलतही नाही. बरं ठीक आहे, कर मग. आज तयारी नेऊन देतो तुले. बोला जाऊ बापू, काय म्हणते आमची पोरगी? सगळं व्यवस्थित आहे? काही व्यवस्थित नाही मामाजी. तुमची पोरगी इथून गेल्यावर तर एकदमच म्हणजे जास्तच बिघडली असं समजा तुम्ही. इथं तरी काही ना काही व्यवस्थित होती. तुम्ही तुमच्या पोरीले एकदमच सूट देऊन ठेवली मामाजी, आणि पैसा देऊ वाया घालून ठेवलं. याच्यासाठी तर तुम्हाला तिकडेच पाठवलं ना, की तुमच्या आईवडिलाकडे जा म्हणून तुम्ही. 4 दिवस तुम्हाला नोकरी सोडायला लावली. कायसाठी? तिला सुधरवासाठी. तरी तुम्ही काय म्हणतात, सुधरू नाही शकले तिले. काय मामाजी, काय सुधरवू तिले? ते तर काय म्हणते, तो प्रिन्स नावाचा मित्र नाही का तिचा, त्याच्यासोबत काल रात्री 1 वाजता घरी आली म्हटलं. त्याच्यासोबत फिरायला गेली आणि त्यानं कपडे दिले. एवढे कपडे घातले तिनं, एकदम लहान लहान. ही घरचे पाहणारे लाज वाटत होती. बरं झालं की दादानं बाबानं पाहिलं नाही, आईनं आणि वहिनीनंच पाहिलं. तर त्यानं तशीच ठेवली गोष्ट. नाही तर सांगा मला किती शर्मिंदा व्हायला लागून राहिलं मामाजी. तो आलाच काय अजून? तिले किती वेळा सांगितलं त्याच्यासोबत लग्न करायसाठी तेच करून राहिली होती ते. आम्ही तिला करू नाही दिला. आम्हाला पाहिजे होता चांगला पोरगा. तो प्रिन्स एकदम वाया गेलेला पोरगा आहे. तो कितीतरी पोरीचा जीवनाशी खेळ केलेला आहे म्हटलं त्यानं. पण ह्या पोरीला समजूनच नाही राहिलं. थोडीशी अद्दल नाही घडून राहिली. कायच करावं आता इथं? बरं ठीक जाऊ दे मामाजी, आता करायचं काय एवढं सांगा फक्त. काहीच नाही करायचं. आता एकच प्लॅन आहे माझ्याजवळ. आता जेवढी प्रॉपर्टी आहे तिला म्हटलं होतं की तू चांगली राहशील तरच हे प्रॉपर्टी तुला भेटणार आहे. आता तिला असं वाटून राहिलं की प्रॉपर्टी काही केलं तरी आपल्यालाच भेटते, आपण एकुलतं एकच आहे. पण नाही, आता मी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतो आणि तुम्ही तिला ते कागद दाखवा, त्याच्यानंतरच तिला समजान. नाही मामाजी, असं कसं? तिची प्रॉपर्टी तुम्ही मला कशी काय देता? मला नाही पाहिजे तुमची प्रॉपर्टी. माझ्या वडिलांकडे भरपूर प्रॉपर्टी आहे आणि मला मी स्वतःच्या हातावर कमावू शकतो आणि खाऊ शकतो मामाजी. मला तुमच्या प्रॉपर्टीची काही गरज नाही आहे. हेच तर पाहिजे होतं मग जावई बापू. मला माहित आहे ना तुमचा स्वभाव कसा आहे म्हणून तर मी तुमच्या हवाले केली ना माझी पोरगी. पण आता माझ्या पोरीला अक्कल नाही राहिली, त्याला काय करू मी? बरं ठीक आहे, काही त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. फक्त तिला कागदपत्र दाखवा आणि तिला सांगा आता हे प्रॉपर्टी माझ्या नावात झाली म्हणत येतेच इथं. तिला सांगतो आता तू प्रिन्स सोबत लग्न करायला मोकळी आहे म्हणून, करून घे म्हणून. बरं ठीक आहे मामाजी, येतो मग. पाहू आता नंतर समोर. हो ठीक आहे, या तुम्ही. कागद तयार ठेवतो मी. आता बाई बापूजी कुठे गेली? दिसलेच नाही आज. अरे कुठे चालली हो आता एवढ्या दुपारची? एवढी ऊन तपून राहिली बाहेर न, कायले चालली बाहेर? तो तर घरी नाही वाटते ना सुमित? काय तुम्हाला सांगितलं ना की मला बाहेर जायच्या वेळेस टोकाचं नाही म्हणून. मी माझ्या मित्रासोबत बाहेर जात आहे. काल गेली होती ना त्याच्यासोबत. तर मला असं रोकटोक केलेलं आवडत नाही. आता बाई जाय पुरी, तू जाय, तुला कुठं जायचं आहे तर. कोण नाही रोकत तुला, कोणी विचारतही नाही. हो तेच म्हटलं, मला की नाही टोकाचं नाही रोकाचं नाही कुठे जायच्या वेळेस. आणि माझ्या नवऱ्याला भडकवायचे कामं बंद करा. तुमचे दोघी सासूसुनीचे काय कारस्थान आहे मला सगळे माहित आहे. काय करत आहे तुम्ही काय नाही म्हणून. त्याला भडकवत आहे माझ्याविषयी की मला मारा, मला बोला. आणि कशाला सांगता असं? हे मोहिनीने सांगितलं म्हटलं माझ्या रूम मध्ये येऊन की तिला 2 मारा, असं करा तसं करा. घराबाहेर काढून द्या. त्यांना शिकवत आहे का तुम्ही? होय, जास्त नको बोलू म्हटलं. मोहिनी त्यापेक्षा मोठी आहे, लहान नाही आहे. मोहिनी म्हणून राहिली. मोहिनी ताई म्हणणं अक्कल आहे का नाही? थोडीशी शिकवलंच नाही का काही मायबापानं? मोठी आहे ना तर मोठी सारखी राहा. लहान बनण्याचा प्रयत्न नको करू आणि माझी सासू बनण्याचा प्रयत्न नको करू. मला सुनीसारखं जगू दे आणि मला आजादी आहे म्हटलं जगण्याची. मी माझ्या मताने काहीही करू शकते. मी तर तुम्हाला 2 रुपये मागत नाहीये आणि तुम्हाला तुमची द्यायची ऐपतही नाहीये म्हटलं. मला देत आहे का तुम्ही काही खर्चायला? एसी बंद करून ठेवला माझ्या रूम मधला. रात्रीपासून मी फॅनच्या हवेत झोपली म्हटलं. मला सवय नाही फॅनच्या हवेत झोपायची, म्हणून मी आता दिवसभर थांबत नाही इथे. दिवसभर पण नाही थांबणार आणि रात्रीला पण येणार नाही घरी.
तिकडेच थांबणार प्रिन्सकडे. आता बाई पाहिलं, डोक्याच्या वरतून पाणी चाललं म्हटलं. आता दिवसभर येत नाही म्हणते, रातभर येत नाही म्हणते. दुसऱ्या माणसासोबत राहीन काही. आता बाई हा काही समजावं लागत नाही इले का? बस काय समजू बाबा मी तिले? आता काय समजू शकतो? घरातून हाकलू नाही देऊ शकत नाही अन काही म्हणू शकत नाही. आता बापाच्या घरून ती इथं आले राहिले. आता कुठं हाकलू तिले? हाकलं तर जग आपल्याच तोंडात शेण घालन. आई वहिनी झालं जेवण, बसल्या काय? बापूजी तुमची परी उडून गेली दिसली नाही का तुम्हाला? गुरु उडली ना ती बाहेर. आताच तर गेली. नाही दिसली नाही मला. कधी गेली? आताच तर गेली रे. तिच्या कालच्या सोबत्यासोबत जातो म्हणे. मला रोखू नका, मला टोकू नका अशी बोलून राहिली होती बाबा. तिने विचारलं कुठं चालली तर म्हटलं येत नाही म्हणे आज म्हणे. दिवसाही नाही येत म्हणे, रात्री नाही येत म्हणे. बापूजी तुम्हाला वाईट नाही वाटत काही अशी वागते तर तुमच्यासोबत? वहिनी वाटते मला वाईट. कोणा माणसाला वाटणार नाही, आपली बायको दुसऱ्यासोबत फिरून राहिली. कोणाला वाईट नाही वाटत. पण काय करू? पण मी आता तिचा इलाज करून आलो म्हटलं तिकून. तिच्या बापाच्या घरी गेलो होतो. तिच्या बापाला सांगितलं तर आता सांगतोच तुम्हाला, तू समजते समोर काय काय होणार आहे. तर आता तिचा इलाजच करतो मी परमनंटसाठी. बरं बसा तुम्ही, मी जेवायला वाढून देतो. तुम्ही जेवायच्या साय अजून जेवून घ्या आणि आराम करा. जाऊ द्या, तिचं टेन्शन सोडून द्या. करू देतील तिच्या मनानं. जेव्हा काय म्हणते तिच्या लक्षात येईन कधी चुका सुधरण, तेव्हा नाही सुधरण तर देऊ हाकलून दिले. आम्ही हे तुमच्यासोबत बापूजी, टेन्शन नका घेऊ तुम्ही. अरे बाबू रे सुमित, एक ढोर वाया गेलं तर त्याच्याबरोबर काही सगळेला सजा नसते भेटत त्याची. जाऊ दे तिला, गेली तर वाया. काय करतं? आली गलतीनं सुधरून तर ठेवायची, नाही आली ना तर हाकलून द्यायची. जाय म्हणा, राय त्याच्यासोबत आता. आई तो चांगला पोरगा नाही आहे म्हटलं, लय बदमाश आहे तो. इले समजून नाही राहिलं. इले कोणी तो चांगला दिसून राहिला, मी वाईट दिसून राहिलो. आता तिच्या बाबानं सांगितलं सारी इष्ट तुमच्या नावानं करून देतो म्हणे. माहीत पडते म्हणे हे. आता तो तिला ठेवते का काय? तर तो इस्टेटसाठी करून राहिला म्हणे सारं. तर बा इस्टेट भेटली पाहिजे हिच्या बापाची. इस्टेट भेटली का सोडलं म्हणे इले. त्याच्यासाठी करून राहिला म्हणे तो. तर मी म्हटलं ठीक आहे बा, आता त्याची प्लॅनिंग आहे तर मग काय म्हणावं आपण त्याच्यात. ठीक आहे म्हटलं बा मामाजी, येतो म्हटलं, मग करा म्हटलं तुम्ही तुमच्या मनानं, मी माझ्या मनानं करतो म्हटलं. चांगला आहे ना बापूजी, मग चांगला आहे. तुम्हाला प्रॉपर्टी भेटते आणि ते वापस येते. तो काही ठेवणार आहे का तिला बिना प्रॉपर्टीचा? पहिलेच तर पाहिलं मी त्याला, लय चांगला नाही तो, एक नंबरचा बेकार आहे. जाऊ द्या वहिनी, माणसाचं डोकं दुखते असा विचार केला म्हणजे. बरं जाऊ द्या, तुम्हाला आराम सांगितलाय डॉक्टरनं. करा तुम्ही आराम करा आणि मी घेतो माझ्या हातानं वाढून जेवतो मी. तुम्ही काही टेन्शन नका घेत जो मायवाला. मी येतो आपलं, जेवतो आणि बस आराम करतो. आणि आई माझी नोकरी किकडे काही गेली नाही आहे. मला काही अशी टोकत नका जाऊ तुम्ही, टोमले नका मारत जाऊ. माझी नोकरी गेली नाही आहे. 4 दिवसासाठी मी सुट्ट्या घेतल्या आहे. कारण काय हे काय करते, जेवढा पैसा आला ना तेवढा उडवते. म्हणून मी थोडे दिवस घरीच आहे. माझी नोकरी विकली आहे आणि पैसे लागले ना तर पैसेही आहे माझ्याजवळ. पैशा गिशाची काही नाही आहे. नाही रे सुमित, असं आहे काय? मग तुझी नोकरी जर गेली असती तर आम्ही काय तुला खाऊन असतं घातलं काय? रजा हाकलून दिलं नसतं काय? एवढे नालायक मायबाप नाही आहे आम्ही. असतील जगातले, पण आम्ही तर नाही आहे बा. बरं जाय, कर तू जेवण घेऊन कर ना, आराम कर. आणि ते एसी कनी इकूनचा बंद करून ठेवलाय, चालू करून घे जो. हा ते पहिले उठून एसी बंद आहे, असं आहे तसं आहे, मुद्दामच करून ठेवला होता रात्री बंद. आई माहिती आहे मला, तिला सुधारण्यासाठी सारेच प्रयत्न करून राहिले, पण आता नाही सुधरून राहिली. एखादं असते नाही का ते, एखादं ढोर असते पाया गेलेलं, हा तशी आहे ती. आता काय करू मी तिचं सांग? मग पहिले चांगली वागली माझ्यासोबत. आता कोणी आता रूपच दाखवून राहिली तिचं. तो प्रिन्स नव्हता नाही तोपर्यंत सगळं चांगलं होतं. जेव्हापासून तो आला ना तर बस तेव्हापासून सारं बिघडून गेलं. त्याचे तिले फोन काही येणं चालू झाले आणि इसं जाणं काही चालू झालं. पण आता काय करू, मी काही करू शकत नाही ना. जास्त बोलतो तर बरं वाईट झालं तर मलाच अजून हे होईल. बाबा आमची बहीण भाऊ असं आहे आमच्या घरातलं राजकारण. आमचे बापूजी मोठे दुकान आहे बाबा सध्याच्या कंडिशनले. बरं जाऊ द्या, ते तर होईनच आज नाही उद्या सुखी, पण तुम्ही सुखी राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत जा बा आनंदानं मस्त. आणि मोहिनी आवडतेस तुम्हाला, मला तर माहितच आहे. तर असे व्हिडिओ पाहत जा मोहिनीचे आणि मोहिनीला लाईक करत जा, सपोर्ट करत जा बा, सबस्क्राईब नक्की करत जा, शेअर करत जा आणि व्हिडिओ बघत जा, हाईप पण देत जा. आणि चला मग भेटू आता आपण उद्याच्या भागात. आता उद्या चांगली मजा येईल परीची. तोपर्यंत आता धन्यवाद, भेटा मग आता उद्याच्या भागात आपण.